माझ्या भगिनींना गटाबद्दल पडलेला प्रश्न, तर गटाला चांगली माती आणतो, चांगले धानसुद्धा पेरतो, तरीसुद्धा आमचं धान उगवत नाही, तर कुजतो किंवा त्याला बुरशी लागते. अशा खूप साऱ्या त्यांची तक्रार असते. पण तुम्ही माती लाल घ्या किंवा काळी घ्या, पण एक मात्र काळजी घ्या, माती घेताना चिकनी माती घेऊ नका. म्हणजे माती चिकट घेऊ नका. ओलसर असेल तर त्याला 4 दिवस उन्हात वाळवा, कोरडी करा आणि त्यानंतरच धान्य पेरा. आणि धान्य पेरल्यानंतर तुम्ही पाणी भरगच्च असं ओतू नका. पहिल्या दिवशी तुम्ही नवरात्रीच्या घटाला पाणी ओतलं की ते पाणी पाझरतं. त्यामुळे दुसऱ्या दिवसापासून 8 दिवसापर्यंत म्हणजे 9व्या दिवसापर्यंत आपण पाणी फक्त शिंपडायचे किंवा एखादं फूल घ्यायचं आणि त्यांनी आपल्याला पाणी शिंपडायचं आहे. भरगच्च पाणी ओतू नका. यामुळे तुमचं धान पेरलं जात नाही आणि त्याला बुरशीसुद्धा येते. आणि दाटसर हिरवागार घट पाहिजे असेल तर तुम्ही हवेशीर ठिकाणी तुमचं धान्य ठेवा. त्यामुळे आपली छान असं धान्य उगवण्यास मदत होते. तर ही काळजी तुम्हाला घ्यायची आहे. तुमचंसुद्धा धान छान प्रकारे उगवेल अशा बऱ्याच माहिती मी आपल्या व्हिडिओत सांगितल्यात. तुम्ही